पनवेलमधल्या तळोजा MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पनवेलमध्ये ही आग लागलेली आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पनवेलमधील केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून। स्वाती, काय नेमकं कारण आहे आगीमागचं आणि सध्या काय स्थिती आहे? हेमाली, पनवेल तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ही आग लागलेली आहे, जिथे केमिकल कंपन्या आहेत आजूबाजूलाही। यातल्या निकोटेक ही केमिकल कंपनी आहे, तिला ही आग लागलेली आहे। जवळपास 4 ते 4:15च्या सुमारास ही आग लागलेली आहे। आगीचं कारण मात्र अजून ते समजलेलं नाहीये, कारण आग जी कंपनी आहे ती पूर्णपणे आगीच्या विळख्यात आहे। त्यामुळे आग चारही बाजूनी आग विझवण्याचं काम सुरू आहे, कारण बाजूला ज्या कंपन्या आहेत त्या देखील केमिकल कंपन्या आहेत आणि तिची आग जर पसरली तर बाजूच्या केमिकल कंपन्यांना ही आग लागू शकते। त्यामुळे आतापर्यंत 10 आगीचे बंब आहेत ते त्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम सुरू आहे। म्हणजे पाणी संपल्यामुळे बाजूची जी दीपक फर्टिलायझर कंपनी आहे त्या कंपनीने मोठ्या प्रमाणात त्यांच्या अग्निशमन यंत्रणा वापरून ही आग सध्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे। चारही बाजूनी पाण्याचा फवारा सुरू असल्यामुळे आग अजून पसरलेली नाही, ती कंपनीमध्येच आहे आणि ही जी केमिकल कंपनी आहे त्याच्यामध्ये रसायन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे आग लगेच कंट्रोलमध्ये येणं थोडं कठीण आहे। पण आग पसरली जात नाहीये ही खबरदारी अग्निशमन दलाने आणि तसेच त्या बाजूच्या कंपन्या त्यांनी घेतली आहे। धन्यवाद स्वाती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। पनवेलमधल्या एका केमिकल कंपनीला आग लागलेली आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।